संपूर्ण माणसाने विचार करायला पाहिजे. म्हणून एक सुंदरसं गीत याच्यावरती कोणीही वाईट वाटण्याचं कारण नाही. पारंपरिक मार्मिक गीत या ठिकाणी सादर करतो. कृतज्ञता युगेला द्वापारयुग गेलं, कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं, आता आलाय तो कलियुग. म्हणून काय म्हणतो, कृतज्ञता युग गेलं, द्वापारयुग गेलं. काय असू द्या, कलियुग आहे. तिला सुद्धा भजन आवडलं असेल, असेल पुण्याही तिची थोडं का विना पण येऊन गेली. खरंय, प्राणी सुद्धा हरवत चालले, पशु पक्षी आता दिसत सुद्धा नाही. जीवचा गावचा माऊचा घास घरासाठी ते सुद्धा आता पक्षी राहिले नाहीत. आता आलाय तो फक्त मोबाईल, त्याच्यावरती कार्टून बघणार किंवा इतरत्र गेम बघणार. या सगळ्या जमान्यामध्ये माणूस गुंतून गेलाय. म्हणून काय म्हणतो, कृतज्ञता युग गेलं, द्वापारयुग गेलं, आता आलं बघा कलियुग, आता आलं बघा कलियुग. कलियुगात नवयुग आलं, फेसबुक वालं. कलियुगात नवयुग आलं, कलियुगात नवयुग पूर्वीचे रस्ते साधे होते, माणसं पण मनाची साधी होती, मातीसारखी मऊ स्वभावाची होती. पण आता ते रस्ते हरवलेले आहेत. आता आलाय काय, डांबरी आणि कॉन्क्रीट. त्याप्रमाणे माणसं सुद्धा डांबर झालेले. म्हणून पूर्वी लोक पारावरती एक एक दोन गप्पा मारायच्या, परंतु आता तो संवाद कोणीतरी हरवत चालला. पण आज या संवादाची आणि या एकीची आज काळाची गरज आहे. म्हणून काय म्हणतो ऐका, पूर्वीचे रस्ते होते साधे, तशी माणसे होती मनाने साधी. आता रस्ते झाले चांगले, चांगली तशी माणसे झाली सामर्थ्य भारी. नाही राहिला माणूस माणसाचा आता, पूर्वीच्या स्त्रिया कपावरती कुंकू रसकशीत लावायच्या. माझा आठवतं माझ्या आजीचा काळ, कुंकूवाला कुंकू कपावरती असायचा. एकदा तो सकाळी लावला, तो संध्याकाळी जायचा, दिवसभर जायचा नाही. परंतु आताच्या स्त्रिया आपण पाहतोय, जर लाल साडी असेल तिच्यावर लाल टिकली, हिरवी साडी असेल तिच्यावर हिरवी टिकली, पिवळी साडी असेल तिच्यावर पिवळी टिकली. ती पण टिकली ती टिकली नाही तर झोपली. अशी आजच्या जमान्याची परिस्थिती आहे. म्हणून
लेंगा आला, आता लेंगा गेला जीन्स पॅन्ट आली, आता जीन्स पॅन्ट पण गेली, आता हाफ चड्डी आले. घरामध्ये जर एक जीन्स पॅन्ट असेल ना, घरामध्ये एक जीन्स पॅन्ट, तर ती जीन्स पॅन्ट चौघेजण घालतात. कोण? आई, बाप, मुलगा आणि मुलगी. अशी पिढी आहे. पण हे कुठेतरी आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि संस्कृतीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. म्हणून काय म्हणतो ऐका, मुलगा आणि भावाचा संवाद, पत्नीचा आणि पत्नी संवाद असा हरवत चाललाय. मुलाला 1-2 मिनिटं सुद्धा बापाकडे बोलायला वेळ नाही, मुलाला आईकडे सुद्धा बोलायला 1 मिनिट वेळ नाहीये, नवऱ्याला बायकोकडे बोलायला सुद्धा 2 मिनिटं वेळ नाहीये. नवरा जर हॉलमध्ये असेल ना आणि त्या रस्त्यामध्ये मीठ कमी पडलं तर बायकोला व्हॉट्सअप करेल, अगं भाजीमध्ये मीठ कमी पडलं घेऊन ये. मग ते लगेच व्हॉट्सअप बघते आणि लगेच मीठ स्वयंपाकघरातून मीठ घेऊन येते. पण हा संवाद या मोबाईलमुळे हरवत चाललाय. म्हणून काय म्हणतो ऐका, कुठे भांडण करू नका, वाद करू नका. ते गावाची एकी अशीच काम राहू द्या आणि हा उत्सव, हा सोहळा अखंड आपल्या सर्वांच्या एकीनं हा साजरा होऊया. हीच